आता कार्यक्रमातलं आपलं पुढचं पुष्प आहे संतूर वादन. हे सादर करण्यासाठी आपल्याला सुपरिचित असलेले डॉक्टर सचिन मुखेडकर इथे येणार आहेत आणि खरं तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर रोपळेकर सरांना विनंती करते की मुखेडकर सरांचं स्वागत करावं. सरांचा हृदयरोग तज्ज्ञ म्हणून ओळख करून देण्याची खरंच आवश्यकता नाही, कारण सगळेजण आपण जाणून आहोतच त्यांच्याबद्दल. बजाज हॉस्पिटलमध्ये ते हृदयरोग तज्ज्ञ म्हणून काम करतात आणि आत्ता सरांनी सांगितलं की ते कॉम्पिटिटर आहेत आणि पुन्हा कॉम्पिटिटर एका मंचावर त्यांच्यासाठी प्रोग्राम अरेंज करणं, ह्यासाठी सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 2 वर्षांपासून मुखेडकर सर संतूर शिकतायत आणि वाजवतायत आणि अतिशय सुंदर मी त्यांचा कार्यक्रम याआधी पण ऐकलेला आहे. आपण पुन्हा एकदा आस्वाद घेऊया त्यांच्या संतूर वादनात. त्यांना तबल्यावरती साथ संगत करतायत वेदांत रामदासी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री मकरंद कुलकर्णी यांना इथे बोलवते. संतूर आणि संगीत हे माझ्यासाठी एकदमच नवीन विश्व होतं आणि विश्व म्हणा किंवा एक घनदाट जंगलामध्ये माझ्या मित्रांनी मला नेऊन सोडलं संगीतात आणि आता मी रस्ता शोधतोय. त्याचं नाव शोन पाटील. शोनचे वडील आणि माझे वडील वर्गमित्र आहे, त्यामुळं शोनला असंच म्हणालो मी की काहीतरी एक विरंगुळा असावा म्हणून मला काहीतरी सांग. तर मग तुला काय आहे, मी एक लहानपणी कॉल ऑफ द व्हॅली म्हणून शिवकुमार शर्मांचा आणि हरिप्रसाद चौरजी यांचा अल्बम 1967 वगैरेमध्ये आला होता. तिची कॅसेट होती आमच्याकडे, ते मला ऐकून खूप मी ऐकायचो, मला ते संतूर काय आवडलं. मग आम्ही हा एकदमच नवीन वाद्य आपल्या शहरामध्ये ते बरेच काही प्रयोग केलेत. तर याला शततंत्री वीणा म्हणतात, म्हणजे 100 तारा असतात त्याच्यात. हे ब्रिजेस असतात जे हे आहेत, त्याच्यावरनं तारा आवळलेल्या असतात, ह्या साईडला खिळे ठोकलेले असतात आणि इकडे हे ट्युनिंग करायसाठी असतं. याची एक चावी असते आणि हे ट्यून आम्ही फिरून हे करतो. आता जे खूप पारंगत आहेत त्या लोकांना ते ट्युनिंग त्यांचा कान तयार झालेला असतो. मग आता माझ्यासारख्या लोकांना मग ॲप अवेलेबल आहेत, त्याला आपण ॲपवरती आपण त्याला ट्यून करतो. या खालच्या तारा ज्या आहेत त्या 4 तारा खालच्या ह्या मंद सप्तकच्या आहेत आणि मधल्या ज्या आहेत त्या आपल्या रुटीन आणि ह्या तार सप्तक म्हणजे हायर फ्रिक्वेन्सी. हे मध्य सप्तकमध्ये शास्त्रीय संगीत शिकायचा प्रयत्न करतोय, पण आता शोनसोबत मी ताल धरू शकणार नाही, त्यामुळं मी आज फक्त काही 2-3 गाणीच वाजवील. याची वाजवायची पद्धत म्हणजे यमन राग आता सध्या जर चालू असेल तर त्याचा अवघड हे आहे ह्याच्यामध्ये की आपले 7 सूर आहेत, शुद्ध सूर म्हणतो. कोमल 4 सूर आहेत, रे ग ध नी आणि तीव्र मा असे 12 सूर आहेत. तर ह्याच्यावरचे जे कोमल सूर असतात ते डाव्या बाजूला असतात आणि तीव्र मासुद्धा डाव्या बाजूला असतो. उरलेले 7 जे असतात ते उजव्या बाजूला असतात. तर तुम्हाला राईट अँड लेफ्टमध्ये कॉर्डिनेशन करून तसं करावं लागतं. जसं यमन असेल तर निरे गम धनिसा हा अवरोह आहे आणि सानी दप मगरेसा, येताना प येतो जो जाताना येत नाही. मग घ्यावा लागतो आणि मग आपले जे काही स्वर मालिका आहे त्याच्यामध्ये तुमचं राईट अँड लेफ्टचं कॉर्डिनेशनचं हे. तर एक आता गाणं
आला असावं मला वाटतं. हे गाणं तुम्ही ओळखा. येस.
शेवटचं छोट्यांसाठी. असे आहे. आणि यमनमधली एक जस्ट बंदिश वाजून आहे. डॉक्टर मुखेडकर सर असतील, केदार सर असतील, अभिजित सर असतील, मला यांना एकच प्रश्न विचारावा वाटतोय की कैसे कर लेते हो आप? एवढं सगळं सांभाळून तुम्ही करता कसं एवढं सगळं? खरंच सुंदर, अप्रतिम. नेहमी हे संतूरचे जे स्वर आहेत ना, ते सूर आहेत ते नेहमी असे पावसाच्या थेंबासारखे वाटतात, की जसं पहिला पाऊस येतो आणि पहिला थेंब पडतो, त्याच्यात जी सुंदरता असते ना ती नेहमी या संतूरच्या त्या सुरांमध्ये जाणवते. धन्यवाद पुन्हा एकदा डॉक्टर मुखेडकर सरांचा. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या सगळेजण.